नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. मी केलेला आहे, माझा स्वार्थ आहे त्या प्रेमामध्ये. मला आठवण यायला पाहिजे. मी विसरते का याच्याकडे माझं लक्ष आहे. तो कृष्ण आहे, त्यांनी आठवण केली पाहिजे. प्रेमाचं बंधन त्याला असलं पाहिजे. इतकं प्रेम माझं कच्चं नाही की माझ्या प्रेमात तो बांधला जावा. माझं प्रेम तुटू नये ही माझी भावना आहे. तो जिथे असेल तिथे सुखी असावा, जिथे असेल तिथे तो आनंदात असावा. पण माझ्या प्रेमासाठी तो बंधनात पडावा. त्याला म्हणतात साधूचं प्रेम, उत्कृष्ट प्रेम. नाही तर प्रेमामध्ये ब्लॅकमेल करणारी माणसं फार आहेत. अहो आम्ही तुम्हाला खाऊ घातलं, तुम्ही आता मग आता काय करायला पाहिजे, एवढं काम तर केलं पाहिजे, खाताना बरं वाटतं. आमच्या एका मित्राबरोबर खरेदी करायला गेलो आम्ही. मी त्याला म्हणलं अरे दुसरी दुकानं फार मोठे तिकडे जाऊ. नाही तुम्हाला कळत नाही म्हणजे शास्त्रीची, आपलं पक्क दुकान. आणि मी म्हणलं पण त्याच्यापेक्षा चांगला माल मिळतो, मोठं दुकान आहे. नाही नाही म्हणे इथंच जायला पाहिजे. आम्ही तिथे गेलो. गेल्याबरोबर या महाराज, कधी आले, कशी तब्येत आहे. दुकानदार, कपडे विकणारा दुकानदार एवढं विचारतो. आणि शब्दच तसे आहेत. मी म्हणलं होते कपडे, अहो कपडे वगैरे नंतर भाऊ पहिले बसा तर थम्सअप मागवला. आणि माझा मित्र मला सांगतो बघ असं दुकान पाहिजे. म्हणलं काय थम्सअप प्यायला आलो का आपण आपला व्यवहार काय आणि दिलं काय जातं बघ तर खरं ना. सगळं झाल्यानंतर मग त्याने ते कपडे दाखवले. 200 रुपये मीटरचं कापड 400 रुपये मीटर. हा म्हणतो काही कमी जास्त, अहो तुमच्यासाठी कमी नाही तर काय, 50 रुपये कमी केले. यांनी 50 कमी केले. 200 रुपयाचं कापड 300 रुपये मीटर घेतलं. मी काही बोललो नाही त्याला, कारण की थम्सअप घेतलेला होता ना. मिंधेपण म्हणतात, शब्द कळाला तुम्हाला. मिंधेपण म्हणजे प्रेम नाही. मिंध केलं जातं प्रेमामध्ये. हे प्रेम नाहीये, हा डाव आहे, हे कूटनीती. प्रेम उन्मुक्त असतं, ते जातं कधी आणि येतं कधी याच्याविषयी काही सांगता येत नसतं. याच्यासाठी हे करा असं नाहीये. प्रेम प्रेशर करत नाही, कधी दबाव नाही टाकत. उन्मुक्त प्रेम असतं. आणि प्रेम अंतःकरणाची धारा असते, प्रवाह असतो. तो प्रवाह खंडित होत नाही. ती आठवण, ते विचार. काय होतं त्यांनी जीवनातले सुख दुःख सगळे विसरले जातात. आठवण आली ना अशी. आणि प्रेमात पदार्थ पाहिजेच असं काही नसतं. प्रेमामध्ये पदार्थ, तिची जी आठवण आहे ना तीच आठवण देऊन जाते. गवळणी जे आहेत ना त्याचे एक वर्णन ज्ञानोबाने फार सुंदर प्रकारचे केलेलं आहे. खेडेगावातली बाई लग्न होऊन जेव्हा शहरामध्ये येते तेव्हा नवरा कामाला गेलेला असतो. तर कामाला गेल्यानंतर त्याचा ठरलेला कंपनीचा टाइम असतो येण्याचा. 4 वाजता येत असतो मोटरसायकलवर. जो 4चा टाइम असतो ना तो, त्या पत्नी जर प्रेम करत असेल तर, हा फार महत्वाचा शब्द आहे. पत्नी कर्तव्य असेल तर गोष्ट वेगळी. पत्नी जर प्रेम करत असेल तर ती 3:30 पासून 4ला येणार, 4ला येणार. सगळे काम तिने आटपलेले असतात. सगळे काम, कुठलं काम असं शिल्लक ठेवलेलं नसतं तिने. कारण की पतीचा आस्वाद घ्यायचा असतो. पती बरोबर 2 शब्द बोलायचे असतात. ते भांडणातले असतील किंवा प्रेमातले असतील, तो विषयाचा भांडण असतो. पण शक्यतो मोकळं राहिलं पाहिजे ही तिची भावना असते. म्हणून ती 3 वाजल्यापासून तयार होते आणि प्रत्येक मिनिट तिला तासाप्रमाणे जातो. याचं नाव आहे ती आठवण आहे, ती विचार आहे. आणि मोटरसायकलचा येण्याचा प्रकार, घरात मोटरसायकलचा आवाज 4 वाजता वाजला की तिचं अंग असं शहारतं. आले ते येतात, चहा पितात, बसतात, बोलणं होतं. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. एक दिवशी तो आलाच नाही, पण 4च्या वेळेस मोटरसायकलचा आवाज आला.
तिला काही फरक पडला नाही आलेत का नाहीत म्हणून. जी प्रतिक्रिया येण्याने घडायची ती न येण्याने पण घडली. दुसऱ्याचीच मोटरसायकल वाजली, 5 मिनिटं अगोदर वाजली. तिला वाटलं लवकर कशी आली, आणि एकदम डोक्यावर पदर घेऊन दरवाजा उघडण्यासाठी जाते. अंग तेच शहारलेलं असतं. दरवाजा उघडला तर आलेले नाही वाटलं. मनातल्या मनातच ती म्हणते मला वाटलं आले काही. पण नुसता मोटरसायकलचा आवाज आला की तिचं अंग शहारतं. यायची गरज नाही. ज्ञानोबाची गवळण समजून सांगण्याकरता सांगितले मी तुम्हाला. ज्ञानोबा काय लिहितात पहा तुम्ही. अवचिता परिमळू झुळकला आळूमळ. पाठ आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. परिमळ म्हणजे सुगंध. भगवंताच्या अंगाचा जो सुगंध आहे, भगवंत आलेले नाहीत, थोडासा सुगंध जाणवला गवळणीला, आणि तो सुगंध आल्याबरोबर तिचे शब्द बदलतात. अवचिता, असं काही येण्याची वाट नव्हती, येण्याची काही चिन्ह नव्हते. असा सुगंध आला. अवचिता परिमळू झुळकला आळूमळ. आणि त्या गवळणीच्या तोंडातून शब्द निघतात. मी म्हणे गोपाळू आला गे. मला असं वाटलं की माझा गोपाळ आलेला आहे. याचं नाव आहे भक्ती, याचं नाव आहे प्रेम, याचं नाव आहे आनंद. या विचारावर संत आरूढ असतात, या साक्षात्कारावर संत आरूढ असतात. आणि या आठवणीसाठी, या प्रेमाच्या उपभोगासाठी संत सगळ्या जगाचा त्याग करतात, सगळ्या विषयांचा त्याग करतात, सगळ्या धनाचा त्याग करतात. कारण की जगायचंय तिथे आठवण कामाची आहे. आणि आठवणीतून आनंद निर्माण होतो, प्रेमातून आनंद निर्माण होतो. सगळं घर आहे, काही फायदा होत नाही. बंगला बांधलेला आहे पण काहीच नाही घरामध्ये. बाहेरून लावलेलं आहे तर आतून माणूस किती वैतागलेला आहे. सगळं सगळं घरामध्ये आहे, काहीच नाही महाराज. अहो, मुलगा जर घरात नसेल ना तर घर खायला उठतं. त्रास दिलेला परवडतो मुलाने, पण घरात असला पाहिजे. प्रेमामध्ये त्रास सहन करता येतो, पण त्रास द्यायलाच कोणी नसेल तर काय करणार घरात? एक भिंतीला धडक देणार? काय काय करणार? काय कोणाशी बोलणार तुम्ही जीवनामध्ये? ही मानवी जीवनातली गुरुकिल्ली. हे विचार आवश्यकता असेल त्या अगोदर तयार पाहिजे. जिथे प्रेमाचा विषय संपलेला आहे, मानवी जीवन जिथे थांबलेलं आहे, तिथे जर तुम्हाला प्रेम मिळायला लागलं तर आता प्रेम मिळणार नाही. कारण आता तुमची गरज जगाला राहिलेली नाही. आता तुम्ही ठरवलं तरी कोणी प्रेम करणार नाही. अहो, ज्या मुलाला बोलता येत नाही त्याच्यावर सगळे प्रेम करतात. लक्षात येते? बोलता येत नाही त्याला, दूध मागता येत नाही, भाकरी मागता, काही बोलता येत नाही त्याला, सगळे प्रेम करतात. पण तोच मुलगा जर म्हातारा झाला आणि चांगलं ज्ञान सांगायला लागला त्याच घरामध्ये, लोक म्हणतात बस कर, डोकं दुखतंय. हे दोन फरक प्रेमातले. प्रेम करणारी माणसं निघून गेली. आता न बोलताना जो आनंद मिळत होता त्या घरामध्ये, त्याच घरामध्ये तुम्ही वयोवृद्ध झालात. आता ज्ञान सांगताय तुम्ही, भाषा शुद्ध आहे, ऐकायची तयारी नाही लोकांची. सुखाचे पाखरू उडून जातात महाराज जीवनात. सुख येतं जीवनामध्ये क्षणासाठी आणि सुख निघून जातं. दुःख आपलं घरटं सोडत नाही. सारखी सारखी आठवण, जगाकडे पाहिलं तरी आठवण होते. म्हणून विचारसरणी बदलली पाहिजे, प्रतिभा बदलली पाहिजे, बुद्धी बदलली पाहिजे. मग काय करावं लागतं? ही जी बुद्धी आंधळी आहे, बुद्धीलाच आंधळं म्हटलं जातं ना, जिला भविष्यातलं काही दिसत नाही, पुढच्या जन्मातलं काही दिसत नाही, इतर लोकातलं काही दिसत नाही, या बुद्धीला शुद्ध करण्यासाठी मग नामचिंतन आहे, ज्ञानेश्वरीचं अध्ययन आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पारायण आहे. यांच्या वाणीतून पुढचे अनुभव आपल्याला मिळतात, यांच्या जीवनातून आपल्याला पुढचे अनुभव मिळतात. आणि प्राथमिक स्वरूपाचा जो विचार बदलण्याचा प्रकार आहे तो हे काम करतात. आणि जसे जसे तुमचे विचार बदलतात तसं तसं संत जसं काही तुमच्या हाताला धरतात आणि वर घेऊन जातात. शब्द लक्षात येते? त्या विचार सरणीवर तुम्ही गेलात आणि एखादा टप्पा जर तुमच्याकडून पार होत नसेल,
संत तुम्हाला उचलून घेतात. भागलिये मज वाहातील कडी. जगद्गुरु तुकोबा यांचा शब्द आहे. भागणं म्हणजे दमलेले तुम्ही, परमार्थ करून, बरं का, संसार करून नाही. परमार्थामध्ये थकवा निर्माण होतो. साधना करता करता कधी दम लागतो, कंटाळतो माणूस. वाहातील कडे. संत तुम्हाला कडेवर घेऊन मग पुढे जातील, भगवंतापर्यंत जातील, साधना स्थळापर्यंत जातील, जे तुम्हाला मिळवायचे तिथपर्यंत जातील. मिळाल्यानंतर तुम्हाला मिळालं ना, साधूला आनंद होतो. हाच साधूचा विषय आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. साधूची भावना ही आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होडेती ही लोकी. हे शांत जीवन जगणारे साधू आहेत. त्यांची विचारधारा, त्यांचं जीवन जगण्याची रीती आहे. मग हे कशा करता परमार्थ करत असताना आपल्याला अडचणी निर्माण होतात? याचं मूळ कारण आहे आपला अनध्याय. आपण अभ्यास करत नाही, लोकांच्या मुखातून ऐकतो. अर्थ करतोय तुम्हाला? लोकांच्या मुखातून ऐकतो हे असं आहे, पण कसं आहे हे माहित नसतं. बसते डोक्यामध्ये. लोकांच्या मुखातून. आता ज्याला काही माहित नाही तो सुद्धा सांगतो शास्त्र असं सांगतो. तुम्हाला काय माहिती? ही अंधश्रद्धा झाली. तुम्हाला माहिती पाहिजे. माझं फार घडलेला आणि सुंदर दृष्टांत आहे. जीवन थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे आनंद खूप घेतला जीवनामध्ये. तुमच्याच परिसरामध्ये गाव आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यातलं परमार्थ फार सुंदर आहे आणि जुना परमार्थ. ग्रामीण भागामध्ये चांगल्या रीतीनं परमार्थ करतात. इकडे कीर्तनकारच एका गावात जातात की ते गावामध्ये जो वयोवृद्ध ग्रहस्थ असायचा तो फार तज्ज्ञ असायचा. आळंदी, पंढरपूर, मामासाहेबांच्या सानिध्यात राहणार असायचं. आणि कीर्तनकार आलाय की त्याला प्रश्न विचारायचा. आता काही काही प्रश्न असे असतात जीवनामध्ये, त्याचे उत्तर असतात, कधी नसतात. कधी ते प्रश्नाच्या पाठीमागचा जो इतिहास असतो तो वेगळा असतो, नाही सांगता येत. त्या म्हातारीला हे सिद्ध करायचं नाहीये. प्रश्न विचारला की जर उत्तर नाही आलं की त्या म्हातारीला सांगायचं, इतकं कीर्तन करता तुम्ही, जर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही मग मी कसं आहे? काय सिद्ध करायचं कळलं तुम्हाला? कीर्तनाशी काही घेणं देणं नाही, बोलण्याशी काही घेणं देणं नाही. मी कसा आहे, मी तुमच्यापेक्षा चांगला. ते चुकून माझ्याकडून तारीख देण्यात आली. तिथे माझ्या मित्राला कळलं, त्या आमच्या कीर्तनकारांमध्ये सुद्धा वैद्यकीय लोकांप्रमाणे अंडरस्टँडिंग असते. बरं, मला म्हणे शास्त्री तिकडे जाऊ नको त्या गावाला, ते एक म्हातारा माणूस आहे, फार त्रास देतो, सगळा अपमान करतो तो, कीर्तन झाल्या झाल्या अपमान करतो. मी म्हणलं काय? प्रश्न विचारतो म्हणे, आपल्याला उत्तर देता येत नाहीत, माणसं पाया पडतात. त्याच्यामध्ये हा सांगतो, मी एवढे कीर्तन करून काय फायदा तुमचा, मी चांगला नाही तुझ्यापेक्षा. मी म्हटलं नाही, मी जाणारच म्हटलं. पहिलं काही शक्यता नव्हती, म्हणजे एवढ्या मोठ्या महाभागाचं दर्शन घ्यायला पाहिजे. गेलो मी तिथे, कीर्तन सुंदर झालं, लोक चांगली होती. आणि ते म्हातारा आपलं काठी टेकत आलं. मला पाहिल्याबरोबर सांगितलं, पोरा वयाच्या मानाने बरा बोलतोस. म्हणजे कीर्तन वगैरे हा विषयच नाही, कीर्तनात काही ऐकायला पाहिजे हे त्या डोक्यातच बसत नाही. वयाच्या मानाने बरा बोलतोस. म्हणलं हो. म्हणजे या तुमची वाट पाहत होतो. मला ओळखता का तुम्ही? नाही, तुमची कीर्ती महाराष्ट्रात पसरलेली, तुमच्याबद्दल बरंच ऐकून आहे. हा हा काय, मामासाहेबापासून मी परमार्थ करत आलेलो आहे, 50-60 वर्ष परमार्थात घालवलेले, पण अजून कुणी उत्तर दिलं नाही माझ्या प्रश्नाचं. तुला विचारून काही फायदा नाही, इथून सुरुवात नाही. म्हटलं 60 वर्ष झाले ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, त्या प्रश्नाचं स्वरूप कळलं तर मला आनंद होईल. एवढा जाड प्रश्न कसा तुमचा की अजून आमच्या कीर्तनकाराला उत्तर देता नाही आलं. त्यांनी सांगितलं की विचार, श्रवणाच्या आईबापाचं नाव काय? म्हणून अवघड प्रश्न. श्रवणाच्या आईबापाचं नाव काय? हा प्रश्न 60 वर्ष उत्तर मिळालं नाही तुम्हाला. ते माझ्या बोलण्याचं जरा ट्युनिंग चेंज झाली.
ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला, त्या चेहराच पडला. त्याला वाटलं आतापर्यंत कुठे सांगितलं नाही म्हणजे मी पण सांगणार नाही. ते बाकीचे जे पाया पडायला लोक आले होते ते पण जागेवर थांबले. म्हणजे बरं झालं म्हणे महाराज तुम्ही भेटला त्याला, नाही तर याच्यामुळे महाराज आमच्या गावात येत नाही. हे मला फार सिंपल प्रश्न येतो. त्या चेहरा पडला. म्हणजे उत्तर माहिती तुम्हाला? हो, कमलाकर आणि शुद्धमती श्रावणाच्या आईबापाचं नाव आहे. काहीच बोलला नाही. म्हटलं बाबा 60 वर्ष झालं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि आज उत्तर मिळालं तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. नाही म्हणजे एकच प्रश्न होता. याच्यावर मी 60 वर्ष काढली, लोकांचा अपमान करत आलो, पण आता तुम्ही उत्तर दिलं, उद्यापासून मी कीर्तनाला येणार नाही. गेलं ते गाव. 5-6 महिन्यात तो मित्र भेटला, त्यांनी मला प्रश्न विचारला, त्या गावात गेला होता का? म्हणजे गेलो होतो. ते म्हातार म्हटलं भेटला. काय विचारलं? म्हणे श्रावणाच्या आईबापाचं नाव काय? म्हणजे मला पण तोच प्रश्न विचारला होता. तू काय केलं? म्हणजे सांगून टाकलं, कमलाकर आणि शुद्धमती. ते म्हणे त्या म्हातारने प्रश्न विचारल्यानंतर 18 पुराण वाचले, पण हे नाव कुठं सापडलं नाही. कमलाकर आणि कुठेच नाही 18 पुराणामध्ये. म्हणजे सापडणार पण नाही का? म्हणजे मी ठेवले. आता मी ठेवलेले नाव पुराणात सापडायचं काही कारणच नाही. ते म्हणे तू ठेवले. म्हातार काय बोलला नाही का? अरे ना आपल्यालाच माहिती नाही, त्याला कुठून माहिती असणार? एवढा अभ्यास करून जर आपल्याला कळत नाही, म्हातारला काय कळणार आहे? नाही म्हणे पण कामाला झाली, म्हणजे आता येणार नाही त्या गावात, जात जा. एक अहंकार असतो, एक विचारसरणी असते, एक जीवन असतं, जिथे माणसाला असं वाटतं की माझ्या इतका हुशार, माझ्या इतका विचारवान कोणी नाही, पण अंतर्गत एक तार असते जी माणसाला दुःखदायी ठरते. संसारातले जे विचार असतात ते या पद्धतीचे असतात. ग्रामीण भागाच्या मानानं तुम्ही सुशिक्षित आहात, श्रीमंत आहे, पण जिल्हा स्तरावरच्या लोकांकडे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा खूप कमी आहोत याची जाणीव निर्माण होते. जिल्हा स्तरावरची लोक जेव्हा राजधानीच्या ठिकाणी जातील तेव्हा तिथलं जे जगण्याचं स्थान आहे, पद्धती आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या लोकांना गरीब वाटेल. ही संसारातली विचारसरणी. तुम्ही विचारवान निश्चित आहात, पण साधू संतांच्या दृष्टीनं खूप कमी जगणार आहात. आजपर्यंत कुठल्या राजाचं मंदिर, राजकारणाचं मंदिर किंवा श्रीमंताचं मंदिर कधी कुठे बांधलेलं नाही. ज्यांना कधी त्रास दिला लोकांनी, साधू संतांनी, अशांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. अशांचं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबारांचं काय जीवनामध्ये, भगवान श्री ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये काय आहे भौतिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर मधुकरी सुद्धा लोकांनी वाढवू नये, ही जगद्गुरु तुकोबारा आणि ज्ञानोबारांची अवस्था आहे. वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत फक्त नाथ महाराजच राहिले. बाकी ज्ञानोबारांना फार त्रास झाला की छोटीशी मुक्ताबाई, हा मुक्ताबाईचा परिसरच आहे, काय आई नाही घरामध्ये, वडील नाही, कसं जीवन जगली असेल मुक्ताबाई, कधी कल्पना करून पाहत नाही. आपल्याला दुःख आहे ना, खऱ्या अर्थाने ते दुःख नसतं. खऱ्या दुःखाचा अजून आपल्याला साक्षात्कार झालेला नसतो. आपलं दुःख काय असतं? वेळेवर चहा दिला नाही, वेळेवर जेवण केलं नाही, नीट बोलली नाही, काय दुःख असतं आपल्याच्या? काही वेगळं दुःख असतं. ज्यांच्या घरातच भाकरी नाहीये ते खरं दुःख आहे. ज्यांच्या घरात काहीच नाही तेच दुःख आहे. आणि आज लक्षात ठेवा, ही जी विचारसरणी आहे, प्रेमळ विचारसरणी, साधूची विचारसरणी. ज्ञानोबा पुरुष आहे, पण माऊली म्हणून हाक मारली जाते, माऊली म्हणून बोललं जातं. आईचं अंतःकरण असतं साधूचं. जे ज्ञान, जो आनंद आपल्याला मिळालेला आहे, जे विचारसरणी आपल्याला मिळालेली, तीच विचारसरणी मिळाली पाहिजे, तेच जीवन मिळालं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा जर आपल्या जीवनामध्ये पाऊल ठेवायचं असलं परमार्थामध्ये, तर विचारसरणी बदललीच पाहिजे. आणि
सांगून बदलत नाही, प्रयत्नच करावा लागेल. ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागेल आणि गाथ्याचा अभ्यास करावा लागेल. आणि मग कुठे ते साधूंचे शब्द एक 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 आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होतात, सिद्धांत स्थिर होतात. काय सांगितलं जीवनाबद्दल, जगण्याबद्दल काय सांगतात. हजारो शाखा आहेत जगण्यासाठी. त्यातल्या एकेका शाखेचं अध्ययन पक्क झालं पाहिजे. काय नेमकं म्हणायचं त्या विचारावर. जगाबद्दल काय म्हणतात, जीवनाबद्दल काय म्हणतात, जगण्याबद्दल काय म्हणतात, जे जे सिद्धांत लोक आपल्या जीवनामध्ये येतात त्यांच्याबद्दल काय म्हणतात, ही विचारसरणी एक एक टप्पा असा शुद्ध करत जावं लागतो. जगद्गुरु तुकोबारायांनी हे टप्पे शुद्ध केलेले, विचार बदललेला आहे जगद्गुरु तुकोबाराय. आणि साधना करता करता जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये 14 टाळकरी तयार होत आहेत. गावातला एकही माणूस साथ देत नाही, पण परिसरातली चांगली मंडळी एकत्र येत आहेत. 14 जण, त्यातले 5 ब्राह्मण होते महाराज, 5 किंवा 6, काही 7 म्हणतात, काही 5 म्हणतात, जे असेल ते. 14 टाळकऱ्यापैकी 7 जण जगद्गुरु तुकोबारायांचे ब्राह्मण आहे. विशेष आहे. वेदाचा अभ्यास करणारे, परंपरागत शास्त्रीय संपन्नता असणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला यावेत, हा चमत्कार आहे. 400 वर्षापूर्वी. पण एवढं सगळं असताना देखील गावातले जे मंबाजी नावाचे ब्राह्मण आहेत त्यांना हे सहन होत नाही या गोष्टी. आणि मग पावलोपावली अपमान करण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणतात जलशी. आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे म्हणून जो अंतःकरणात होतो, संस्कृतमध्ये त्याला मत्सर म्हणतात. मत्सर तो चांगला आहे त्याचाच केला जातो बरं का, गरीबाचा केला जात नाही. मत्सरची विशेषता आहे. भिकाऱ्याचा मत्सर नाही करत कोणी. भिकाऱ्याचा मत्सर भिकारीच करणार. जर एखादे भिकारी जर जास्त कमवत असेल तर. भीक मागण्याची पण एक कला आहे ना, ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीचे असते त्यात बाकीच्या भिकाऱ्याला जर नाही मिळाला तर मत्सर. मत्सर संस्कृतमध्ये असे 2 शब्द आहेत बरं का, मत आणि सर. मत शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे माझ्याहून. मत सरती, माझ्यापेक्षा पुढे जातो. मत्सर, माझ्यापेक्षा जो पुढे जातो म्हणून केला जातो त्याचं नाव आहे मत्सर. मागे राहणाऱ्याचं नाही, मागे राहणारे अनुयायी असतात, त्यांचा मत्सर नसतो. ते भक्तवृंद, शिष्यवृंद, काही जे नावं द्यायचे असतात ते अनुयायी, कार्यकर्ता. पण तोच कार्यकर्ता जर डावलून पुढे जात असेल तर मग मत्सर. मत्सर माझ्यापेक्षा थोडा पुढे जातो. आणि मात्सर्य वृत्ती जागी होते आपल्यापेक्षा कोणी सुपिरियर होत असेल, मोठा होत असेल. मंबाजीच्या जीवनामध्ये तेच झालंय की बायको मान देत नाही, दुष्काळामध्ये घर धुळीस मिळालं जगद्गुरु तुकोबारायांचं. आणि एवढं सगळं असताना यांच्या कीर्तनाला एवढी लोक जमतात, यांच्या वाणीला एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त झालं. सगळ्यांनी यांची शब्द ऐकावे. सुदुंबरे म्हणून गाव आहे देहूपासून जवळ, भामचंद्राच्या दिशेने. संताजी महाराज जगनाडे. जेवढी वाणी जगद्गुरु तुकोबारायांची असायची तेवढी ती लिहून घ्यायची. अभाव जुन्या काळामध्ये प्रथा असायची बरं. आता लोक लिहितात ज्ञानोबाराय असे बसलेत ज्ञानेश्वरी लिहायला. असं नाहीये, ज्ञानेश्वरी अशी नाहीये. जसं तुम्ही आम्ही बसलो असेच ज्ञानोबाराय बसलेले होते नेवासामध्ये, आणि शेजारी सच्चिदानंद बाबा बसलेले असायचे. ज्ञानोबारांनी ओवी तयार करायची आणि मग त्यांनी लिहून घ्यायची. ती लिहिल्यानंतर मग तिचं विश्लेषण स्वतः ज्ञानोबाराय करायची. अशी ज्ञानेश्वरी तयार झाली. जुन्या काळात प्रथा आहे. लेखक वेगळा असायचा आणि वक्ता वेगळा असायचा. महाभारत सांगितलं व्यासाने आणि लिहून घेतलं गणपतीने. गणराय लेखक म्हणजे एक पद्धती असते जुन्या काळातली. आज आता स्वतःचे कर्म स्वतःला करावे लागतात. आजची प्रथा वेगळी. म्हणून हे लेखक संताजी महाराज जगनाडे त्यांनी त्या वाणीचं पुस्तक तयार केलेलं गाथा.
आणि सहन होईना अंबाजी महाराजांना. आणि मग कोणाचं ऐकलं पाहिजे? त्या काळामध्ये धर्मशासन आणि धर्माचा जो सगळ्यात मोठा विद्वान असायचा, सगळ्या विद्वानाने त्याचं ऐकायची अशी प्रथा होती आपल्या भारतामध्ये. रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, वाघोली म्हणून नावाचं गाव आहे. इकडून ज्यावेळेस तुम्ही पुण्याला जाता, पुण्याला जातानाच पुण्याच्या अगोदरच एक दगडी मंदिर आहे, ते रामेश्वर भट्टाचं गाव, दशग्रंथी. आणि पुण्या परिसरावर सगळी अशी वचक रामेश्वर भट्टाची. जे सांगेल ते गावकऱ्यांनी ऐकायचं. मंबाजीने जाऊन सांगितलं की ब्राह्मण नसणारा पण वेदवाणी सांगणारा असा आमच्या गावामध्ये एक महाराज आहे. जर तुम्ही नियंत्रण नाही केलं तर वेदाचं पतन होईल. आणि हीच जर प्रथा कायम राहिली तर आज तुकोबार आहेत, अजून 10 जण सांगतील. आपला वेद भ्रष्ट होईल, परंपरा भ्रष्ट होईल, अत्युच्च भारताची जी परंपरा आहे ती नष्ट होईल. रामेश्वर भट्ट हुशार होता. त्यांनी सांगितलं मी तुझा ऐकून निर्णय देत नाही, मी स्वतः येतो. रामेश्वर भट्ट कीर्तनाला लिहा, ते समाधी अवस्थेतलं कीर्तन जगद्गुरु तुकोबारायांचं. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वहावा भार माथा. एराने उच्चारण करण्याची जी काही प्रथा असते ना, हा उच्चारण करताना कधी कधी अर्थ माहीत नसतात उच्चार करणाऱ्याला. एराने वहावा भार असे अनेक धर्मग्रंथ असतात ज्याच्यामध्ये काही अर्थ कळत नसतात, पण ती प्रार्थना म्हणून बोलायची असते. आणि ती मस्तीतलं कीर्तन केलं जगद्गुरु तुकोबारायाने. तो गाता पाहिला रामेश्वर भट्टाने आणि गावकऱ्यांना सांगितलं की फार सुंदर गाथा आहे. वेदाचा अर्थ मराठीमध्ये जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेला आहे. जगद्गुरु मी लावतोय बरं, रामेश्वर भट्ट लावत नाही. आणि वेदाचे अर्थ या मराठी भाषेमध्ये केलेले आहेत. यांना अधिकार नाहीये, म्हणून हे नष्ट झाले पाहिजे, हे अभंग नष्ट झाले पाहिजे. का मला अजूनही काही काही घटना कळत नाहीये. जगद्गुरु तुकोबारायांची ही घटना 400 वर्ष अगोदरची आहे, पण त्यांच्यापेक्षा 300 वर्ष अगोदर एक तर्क आहे माझा, जो थोडासा त्रासदायक होतोच. जगद्गुरु तुकोबारायांना 400 वर्ष झाले, ज्ञानोबारायांना 700 वर्षाच्या पलीकडे झाले. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी जो अधिकार दिला, सगळ्यांनीच अभंग लिहिले. सावता महाराज, गोरबा काका, नरहरी सोनार सगळ्यांनी अभंग लिहिले. इथपर्यंत की चोखोबराच्या घरात ज्ञानोबाराय गेले, चोखोबराला अभंग लिहायला लावले. अहो चोखोबराने लिहिले यात नवल नाही, पण स्त्रियांची सगळ्यात जास्त बाजू भगवान श्री ज्ञानोबारायांनी घेतली त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी. चोखोबराच्या पत्नीला सांगितलं तू अभंग लिही. वेश्येच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा, तिला सांगितलं तू अभंग लिही. भांडे घासण्याकरता नामदेव महाराजांच्या घरात जी जनाबाई होती तिला सांगितलं अभंग लिही तू. भगवंत जर कणाकणामध्ये व्याप्त आहे तर मग तुमच्यामध्ये काही शैतान थोडाच आहे, परमात्माच आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, सगळाच येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांनी अभंग लिहा. ज्ञानोबारायांनी सगळ्या समाजातल्या, बहुजन समाजातल्या तळागाळातल्या माणसांना संत बनवून अभंग लिहायला लावले ज्ञानोबारायांनी. त्यावेळेस चोखोबारायांनी सुद्धा अभंग लिहिले, पत्नीनं अभंग लिहिले, कानोपात्रांनी अभंग लिहिले, जनाबाईंनी अभंग लिहिले. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.